भाऊ काय बोलणार, इथे एका दुःखद घटना घडलेली आहे, ग्रामस्थ संताप झालेले आहे, त्यांची मागणी आहे जोपर्यंत आरोपी आमच्याकडे ताब्यात देणार नाही तोपर्यंत आम्ही मृत्यू उचलणार नाही, काय बोलणार यावेळी? या ठिकाणी 2 अल्पवयीन मुलींना विहिरीमध्ये ढकलून त्यांचा मृत्यू झालेला आहे. ज्यांनी ढकललं त्यांच्याविरुद्ध त्यांच्याविरुद्ध आधीही तक्रारी होत्या मुलींना छेडखानीच्या. त्यासाठी 15 दिवस आधी त्याच्या घरी जाऊन समजही देण्यात आली होती की मग तुझ्या पोराला आवरा, हा असा मुलींची छेडखानी करतो. संपूर्ण गावामध्येच काही या मुलींचाच विषय होता असं नाही आहे. आणि नंतरही ती प्रवृत्ती होती ती थांबली नाही. पोलिसांकडे जायचं तर पोलिसांवर विश्वास जनतेचा राहिलेला नाही. पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा जनतेला नाही आहे. म्हणून तोपर्यंत काय करावं म्हणून जर काही झालं तर गाव लोक तयारच होते. व या दृष्टिकोनातनं आज या मुलींना या ठिकाणी त्या मुलांनी ढकलून दिलं विहिरीमध्ये, दोघी मुलींचा मृत्यू झाला. आता गावकरी याच्यावर ठाम आहे की अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडायला लागल्या. आत्ता जर त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही, कठोर शिक्षा झाली नाही, तर इतरांवर धाक लावणार नाही. दुसऱ्या काही घटना घडल्या तर मग कारवाई जर याच्यावर झाली नाही तर दुसऱ्यांवर काय होईल. म्हणून या सगळ्यांच्या नागरिकांची इच्छा अशी आहे की जसं त्याला या ठिकाणी आणलं, मुलींना आणलं, तसं त्या अपराधीला जो आहे तो आमच्यासमोर आणल्यानंतर आम्ही त्याचं काय करायचं ते बघू. आम्हाला असं वाटत नाही की पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळेल, म्हणजे पोलीस त्याला मारतील झोडतील वगैरे ते असं वाटत नाही. आणि अशा संदर्भामध्ये याच्यामधून काही मार्ग काढावा आणि त्यांना कठोर शासन व्हावं ही जनतेची इच्छा आहे. आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतला सारा समाज, सारे गावं या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. माणसांच्या मनामध्ये क्रोध आहे, संताप आहे. माझ्याही मनामध्ये संताप मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आता या संदर्भात मार्ग कसा काढायचा आहे ग्रामस्थांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत. पोलिसांची ही चर्चा मी केलेली आहे. पोलीसही कायद्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर शकत नाही, परंतु ह्याला अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे. म्हणून एक तर पहिली गोष्ट आहे की ज्यावेळेस हा काही विषय संपेल इथला या मुलींना नेण्याच्या संदर्भामधला किंवा पोस्टमॉर्टम करण्याच्या संदर्भामध्ये, तर याला कठोर शिक्षा होण्याच्या संदर्भामध्ये सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली पाहिजे. या संदर्भामध्ये याला तोपर्यंत जामीन होणे जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही. नंतर जामीन जाऊन मोकाट जर सुटला हा अशा स्वरूपाचा तर असेच 4 का गुन्हे करत बसेल. त्यामुळे ह्याला या संदर्भामध्ये 2 लोक आहेत, 2 पोरं आहेत, दोन्ही अल्पवयीन 18 वर्षाच्या आतल्या, 17.5 वर्षाचे, 17 वर्षाचे काहीतरी मुलं आहे. पण तो काहीतरी धाक वाटला पाहिजे ना. लोकांची इच्छा एवढीच आहे, मुली गेल्या, परंतु जर अशा घटना वारंवार पुढे घडत गेल्या तर मग जायचं कोणाकडे. म्हणून वचक होण्याच्या दृष्टिकोनातनं यांनी काही सिनियर वकील नेमले. मी सांगितले लागलं तर उज्ज्वल निकम साहेबांशी चर्चा करू, त्यांच्याकडून खटला चालवता येत असेल तर त्यांच्याशी बोलू आपण ठिकाणी वगैरे. आता शेवटी ग्रामस्थांशी चर्चा करून काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. परंतु ही घटना गंभीर आहे. राज्यामध्ये अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडत आहे. यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी चित्र सर्व ठिकाणी दिसत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर दरोडे, खून ह्याच्याला ऊत आला आहे. जागोजागी सट्ट्या मटक्याचे जुगाराचे अड्डे चालू आहे. मी स्वतः कितीतरी तक्रारी केल्या, कितीतरी लेखी तक्रारी केल्या वर्षभरामध्ये, परंतु पोलीस यंत्रणा काही आपले हप्ते सोडायला तयार नाही आहे. पोलीस अधीक्षकही लाचार झालेले आहे. हे कुठल्या तरी दबावाखाली वापरत आहेत म्हणून राज्यामधले गुन्हे आणि या ठिकाणचे गुन्हे वापरत आहे. लागल्यात चौकशी करा, माझ्या पत्रांची चौकशी करा. मी 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून पत्र लिहितो आहे, पण साधं उत्तरसुद्धा या ठिकाणी सरकारकडून येत नाही. आणि म्हणून अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत. याचं माझी पण सरकारकडे मागणी आहे की या संदर्भामध्ये यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तोपर्यंत यांना सोडता कामा नये आणि कायद्यानुसार जे काही योग्य असेल ते कारवाई याच्यात झाले पाहिजे.